नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्यात अवकाळी आणि त्यासोबतच गारपिटीनं शेती पिकांना निस्तनाभूत केलेलं आहे आणि त्यामुळे रब्बी हंगामात जो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल खरं तर या महिन्यात जोरदार असं ऊन तापत असतं, सूर्य आग ओकू लागत असतो, परंतु याच दरम्यान राज्यात सध्या सगळ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील नुकसानीचा आढावा घेत याबद्दलची माहिती माध्यमांना दिली। राज्यात फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 4 एप्रिल 2026 पर्यंत 2,04,000 हेक्टरवरील रब्बी पिकं नेस्तनाभूत झाली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामसुद्धा धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। या सगळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाहीही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। पण राज्यातल्या शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे तातडीनं भरीव मदतीची, तिचं नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दल कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करतायत का निवडणुकांच्या राजकारणात ते सुद्धा दंग झालेले आहेत, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्यात 29 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच 4 एप्रिलपर्यंत जवळपास 2,04,000 हेक्टरवरील शेती पिकं बाधित झाली आहेत। यामध्ये रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी, बाजरी, त्यासोबतच द्राक्ष, भाजीपाला पिकं, फळबाग पिकं अशा सगळ्याच प्रकारच्या पिकांचा समावेश असल्याची माहितीही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या पार्श्वभूमीवरती त्यांनी शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाईसुद्धा देण्यात येईल किंवा त्याची मदत जी आहे ती देण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही पुन्हा एकदा दिलेली आहे। खरं तर यापूर्वीसुद्धा राज्यातल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांनी याच पद्धतीची ग्वाही दिलेली होती, परंतु आपण बघितलं आहे फेब्रुवारी महिन्यातही शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याची मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली नाही आहे। आता यामध्ये फेब्रुवारीचीच मदत जर का आत्तापर्यंत मिळत नसेल तर मग राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे का? दुसरं म्हणजे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री सध्या केरळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळमध्ये दंग असल्याचं पाहायला मिळालं आहे। खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करणं अपेक्षित होतं। सध्या शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात संकट हे कोसळलेलं आहे। आपण खरीप हंगामात सुद्धा पाहिलेलं होतं की खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला होता। 84 लाख हेक्टर शेती पिकं ही बाधित झालेली होती आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा शेतकऱ्यांना तातडीची मदत अपेक्षित होती, परंतु राज्य सरकारनं नेहमीप्रमाणे जी काही चालाकी केली त्यातनं एक फसवं पॅकेज जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना फक्त 31,000 कोटींच्या ऐवजी 7 ते 8,000 कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केल्याची टीकासुद्धा याच प्रकरणावरून शेतकरी नेत्यांनी केलेली होती। आता रब्बी हंगामात सुद्धा परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे। अवकाळी पाऊस राज्यामध्ये मागच्या 3 महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने पडतोय आणि त्यामध्ये रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। पण हे सगळं होत असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना मुख्यमंत्री मात्र विधानसभांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत केरळमध्ये तिथलं पारंपरिक वाद्य वाजवण्यात दंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कृषी मंत्री मात्र या सगळ्यांमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा करत राहत आहेत। राज्यामध्ये एकूण नुकसान हे साधारणतः 5,12,000 एकर या प्रमाणात झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं या अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे, हातातोंडास आलेला घास माझ्या शेतकऱ्यांचा हा वाया गेलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हा सगळा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर या माध्यमातून मदत केली जाईल, कारण शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारं सरकार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रकारे
लवकरात लवकर ही मदत केली जाईल. खरं तर यापूर्वीसुद्धा म्हणजे फेब्रुवारी असेल, मार्च असेल, या महिन्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर, धाराशिव, परभणी असेल, या भागांमध्ये फटका बसलेलाच होता. त्यानंतर उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या नाशिक, जळगाव, धुळे या भागांमध्ये सुद्धा गारपिटीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यानंतर विदर्भ आणि कोकणात सुद्धा अमरावती, अकोला असेल किंवा कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात असेल, इतरही जिल्ह्यांमध्ये असेल, सगळीकडेच मोठ्या प्रमाणात गारपिटीनं फटका बसलेला आहे. फळपिकांचं नुकसान झालेलं आहे. भाजीपाला पिकं नेस्तनाबूत झालेली आहेत. गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे, इतरही पिकं आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु राज्य सरकार मात्र त्यासाठी तातडीनं मदतीचा निर्णय घेत नाही आहे. केवळ कृषी मंत्री प्रत्येक वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं सांगून आम्ही शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊ अशा पद्धतीची ग्वाही देत आहेत. खरं तर ह्या केवळ कोरड्या अशा घोषणा ठरत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खरंच सरकार उभं आहे का शेतकऱ्यांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलंय असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. कृषी मंत्र्यांनी या सगळ्या माहितीमध्ये असंही सांगितलं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जो फटका बसलेला शेती पिकांचा त्याचे पंचनामे युद्धपातळीवरती सुरू आहेत. आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी सुद्धा शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजेच या पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना भरीव मदत ही तातडीनं दिली जाईल आणि त्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत या सगळ्या संकटाच्या काळात अशा प्रकारची ग्वाही ही राज्याचे कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. आता शेती पिकांचा जो काही नुकसानीचा आकडा आहे तो 29 जिल्ह्यांमध्ये 2,04,000 हेक्टरच्या घरात पोहोचलेला आहे. परंतु हा फक्त शेती पिकांच्या नुकसानीचा आकडा आहे. यासोबतच विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यानं हजेरी लावलेली होती आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. जनावरं दगावलेली आहेत. काही ठिकाणी विजा कोसळून काही व्यक्तींचा मृत्यूसुद्धा यामध्ये झालेला आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तातडीनं मदतीची अपेक्षा असताना राज्य सरकार मात्र पंचनाम्याची प्रक्रिया करत बसत आहे. आपण खरीप हंगामात सुद्धा पाहिलेलं होतं की पंचनाम्याची प्रक्रिया झाल्याशिवाय राज्य सरकारनं मदतीचे पाऊल उचललेले नव्हते. अर्थात एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हातात तुटपुंजी मदत देऊन बोळवणच केलेली होती. आता मात्र फेब्रुवारी मार्च महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांना फटका बसूनही अद्यापही शेतकऱ्यांना मदतीचा 1 रुपयाही मिळालेला नाही आहे. त्यानंतर आता एप्रिलमध्ये जो काही पावसानं पहिल्या आठवड्यातच धुमाकूळ घातला आहे त्यातून जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी सुद्धा राज्य सरकार खरंच शेतकऱ्यांना मदत करणार आहे का केवळ कोरडे आश्वासनं देत वेळ मारून नेणार आहे हा खरा तर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर एक संकट उभं राहिलेलं असताना कृषी मंत्री मात्र केवळ आम्ही लवकरात लवकर मदत देऊ अशा प्रकारची ग्वाही देऊन वेळ मारून नेत आहेत. मुख्यमंत्र्यांना तर याचं काही गांभीर्य आहे की नाही असा प्रश्नसुद्धा या निमित्तानं निर्माण होतोय. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.